शिंदेंच्या प्रस्तावाबाबत माध्यमातून मला माहिती मिळाली। एकदा उदय सामंतांसोबत फोनवरून चर्चा झाली, पण त्यात स्पष्टता नव्हती। शिंदेंचा निरोप आल्यास नक्की चर्चा करू। चर्चेशिवाय विलीनीकरणावर बोलणार नाही। पक्ष विलीनीकरणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडू आणि माझ्यात चर्चा झाली, मात्र विधान परिषदेसंदर्भात चर्चा झाली नाही। शिंदेंसोबतही बच्चू कडूंची चर्चा झालेली नाही। उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर उमेदवाराचं नाव शिंदे रात्रीपर्यंत जाहीर करतील, उदय सामंतांची माहिती। बच्चू कडूंवर कोणता दबाव आहे हे माहिती नाही। एखाद्या आमदारकीसाठी जर कुणी आपला पक्ष विलीन करत असेल तर त्यावर नंतर बोलू। बच्चू कडूंच्या पक्ष विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत नाही, तर अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांनीच घेण्याची पक्षातील नेत्यांकडून विनंती। सूत्रांची माहिती। 99% उद्धव ठाकरेच मवियाचे उमेदवार असतील। मवियाच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मिलिंद नार्वेकरांचं विधान। ठाकरे असल्यानं उरलेला 1% सांगता येत नाही, पण बॉस इज ऑलवेज राईट, मिलिंद नार्वेकरांचं विधान। मवियाचा विधान परिषदेचा उमेदवार उद्या समजणार। उद्या 11 वाजता अर्ज दाखल करताना उमेदवार कोण ते समजेल। संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंना विधान परिषदेवर पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। पक्षातच त्यांच्या नावाला विरोध असणारा एक वर्ग सक्रिय, मात्र शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या नावावर सकारात्मक विचार सुरू। भाजपकडून विधान परिषदेत सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य। उमेदवार निवडीत प्रादेशिक समतोलासह सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न। वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांची सभागृहात इन्कमिंग। विधान परिषदेवर संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, केनेकरांचं स्टेटस चर्चेत। केनेकरांना विधान परिषदेवर भाजपकडून 13 महिन्यांसाठी संधी मिळाली होती। महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात। महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार एकदिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत। विश्वसनीय सूत्रांची माहिती। मे महिन्यात एकदिवसीय विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती। राज्यात काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार। 72 जिल्हा अध्यक्षांची लवकरच नियुक्ती होणार असल्याची सूत्रांची माहिती। जवळपास 95% नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार। काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती। बंगालमध्ये फौजा लावून मतदान होतंय। ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी 2.5 लाख फौजा। राऊतांचा आरोप। तर फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या। नवनाथ बन यांचा पलटवार। रोहित पवारांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावं। बोकड कापून जर कुणी माणसं मारत असेल तर आम्ही सत्ता बदलण्यासाठी बोकड कापले असते। संजय राऊतांचा रोहित पवारांना टोला। तर संजय राऊतांना माझा प्रश्न समजला नाही। काळी जादू करणाऱ्यांचा हेतू काय हे समजून घ्या, असं सांगतोय रोहित पवारांची प्रतिक्रिया। पुण्याच्या दौंड तालुक्यात नांदूरमध्ये सरपंच पदाची निवडणूक। विशाल थोरात 304 मतांनी विजयी। निवडणुकीत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा भाऊ संतोष बोराटे यांचा पराभव। रुपाली चाकणकरांच्या भावाचा सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव। विशाल थोरातांकडून चाकणकरांच्या भावाचा 304 मतांनी पराभव। चांगल्या व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल नांदूर ग्रामस्थांचे आभार मानले। चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोंबरेंनी डिवचलं। बीडच्या मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मसाजोगमध्ये लागली होती पोटनिवडणूक। मसाजोगचे नवनियुक्त सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलाय। रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी नवीन पुस्तकात तयार।
मुख्यमंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत प्रकाशन। प्रत्येक रिक्षा चालकाला हे पुस्तक मराठी शिकवण्यासाठी दिलं जाणार। प्रताप सरनाईकांच्या विहंग समूहाकडून भाजप आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस। बदनामीकारक खोटी विधानं तात्काळ थांबवण्याच्या अनुषंगानं नोटीस देण्यात आली आहे। भाईंदरपाडा जमिनीच्या वादावरून सरनाईकांविरोधात मेहतांनी तक्रार केली होती। बागेश्वर बाबांना आम्ही दिलेलं आव्हान आजही कायम। एका रूममध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू। श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्रींना प्रति आव्हान। भोंदू भोसलेच्या नावावर चिलवडीमध्ये कोट्यवधींची 25 एकर जमीन। उंदरगाव घोटी गाणगापूर पुणे येथे कोट्यवधींची मालमत्ता। भोंदू भोसलेची कर्जतमधील जमिनीचा भाव 20 ते 25 लाख रुपयात। सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेवर आणखी एक गुन्हा दाखल। चमत्काराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडितांनी समोर येऊन तक्रार देण्याचं पोलिसांकडून आवाहन। नवी मुंबईत भोंदू बाबाचा पर्दाफाश। 24 तासात आरोपींना नाशिकमधून अटक। काळी जादू अघोरी विधीच्या नावाखाली महिलेची 1,90,000ची फसवणूक। टनटन बाबा आणि लहरी बाबा बनून आरोपींचा बनाव। मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचं प्रकरण। मृताच्या शरीरात पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता। रात्री जेवणात बिर्याणी नंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय। जोपर्यंत टरबूज खाण्याशी याचा थेट संबंध वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होत नाही तोपर्यंत फळ विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही। एफडीए आयुक्त श्रीधर दुबे पाटलांची माहिती। टरबूज खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा पायधुनीत मृत्यू झाल्याचा संशय। कोल्हापुरात तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्याच्या डीजीपींना तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 7 दिवसांच्या आत घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते संपर्क प्रमुख सुषमा अंधारेंविरोधात आक्रमक। आर्थिक कुवत विचारून पद देण्याचा सुषमा अंधारेंवर आरोप करण्यात आलाय। माजी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी सुषमा अंधारेंना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। बुलढाण्यामध्ये युवक काँग्रेस आणि आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आमने सामने। दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात प्रचंड घोषणाबाजी। युवक काँग्रेसकडून शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन। दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती यांनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलंय। तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी विजय थलपती साई चरणी लीन। संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आहे। राऊतांकडून मोहोळ यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे। राऊतांनी यावेळी लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या। ठाण्यातील अंबरनाथ पालिकेत माईक आणि मिनिट्सवरून वादंग। आमचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न। शिवसेनेचा आरोप। माईक बंद असल्यानं सभागृहात आणला चक्क मेगाफोन तर सभा तहकूब केल्यानं भाजपकडून शिवसेनेचा निषेध। लोणावळ्यात बेकायदेशीर ॲप आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालकांचं साखळी उपोषण। संजय राऊतांकडून आंदोलकांची भेट घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन। परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन। ठाण्यामध्ये काँग्रेसचं बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन। वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक। बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही काँग्रेसचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन। बढती बदलीच्या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी। 386 पदं रिक्त असल्यानं ताण वाढला। आंदोलनामुळे 10वी-12वीच्या निकाल प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता। अंबरनाथ पालिकेच्या सभेत शिवसेना नगरसेवकांचं माईक बंद असल्यानं मोठा वादंग। भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा शिवसेनेचा आरोप।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं सेवन हिल ते गजानन मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम। रस्त्यावर आलेले पक्के व कच्चे अतिक्रमण बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त। वाशिम शहराला होणारा पाणी पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प। जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणारी भूमिगत केबल जळाली। याआधी पाणी पुरवठा 8 ते 10 दिवसाआड होत असून आता नव्या संकटामुळे नागरिकांचे हाल। जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगची तक्रार। दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ तक्रारीत आरोप। चौकशीसाठी महाविद्यालय प्रशासनाकडून 13 सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। पुण्यामध्ये कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने वार करून हत्या। तडीपार गुंडाची हत्या करण्यात आल्याचं सीसीटीव्ही समोर। गंगानगर परिसरात गुंड राणा कांबळेची हत्या करण्यात आली आहे। भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डींची अज्ञाताकडून गोळी झाडून हत्या। पिंपरी चिंचवडच्या देही रोड परिसरात धक्कादायक घटना समोर। रमेश रेड्डींवर हल्लेखोरांनी तब्बल 16 राऊंड फायर केल्याची माहिती। हत्या प्रकरणात गहुंजनच्या साईनगर थॉमस कॉलनीतून 2 संशयित ताब्यात। केएम रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल। रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नर्स आणि 2 सुरक्षा रक्षकांवर नातेवाईकांचा हल्ला। नर्स कर्मचारी यांच्यात आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल। बदनापूरमधील कॅनरा बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांकडून 1 ट्रक आणि कार जप्त करण्यात आली आहे। अजूनही काही वाहनं जप्त होणार असल्याची माहिती समोर येते। बँक घोटाळा प्रकरणी मॅनेजर आणि सुवर्णकार पोलीस कोठडीत, तर बँक अधिकारी संजय डोंगरे अजूनही फरार। नवी मुंबईत ड्रग्ज पेडलर महिलेचं घर पोलिसांनी पाडलं। रबाळे एमआयडीसी पोलिसांची मकोका अंतर्गत कारवाई। महिलेनं ड्रग्ज विकून 30 ते 35 लाखांचं घर खरेदी केलं होतं। मुंबईच्या मानखुर्दमध्ये ड्रिलिंग मशीन पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू। क्रेनचा भाग अंगावर पडून पोलीस कर्मचारी संतोष चव्हाण यांचा मृत्यू। कर्तव्यावर घरी जात असताना दुर्घटना घडली। संबंधित ठेकेदारावर मानखुर्द पोलीस कारवाई करणार। गडचिरोली चंद्रपूरला जोडणाऱ्या 210 कोटींच्या नवीन पुलावर भगदाड। नागरिकांमध्ये संताप व्यक्त। उद्घाटनाआधीच पुलाची दुरवस्था झाल्यानं दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी। भिवंडीतील कामवारी नदी अतिक्रमण आणि प्रदूषणाच्या विळख्यात। सांडपाणी आणि रासायनिक केमिकलमुळे नदीतील जलचर धोक्यात। अतिक्रमणामुळे नदीचा प्रवाह आक्रसल्यानं प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। पावसाचा अंदाज घेऊन येणारा चातक पक्षी यंदा चक्क एप्रिलमध्ये सांगलीच्या कृष्णाकाठी दाखल। दरवर्षी मे किंवा जून महिन्यात चातक पक्षी येतो, पण यावर्षी लवकर आल्यानं पाऊस लवकर येणार का, अशा चर्चा। वर्धा तालुक्यातील करंजीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय। सरपंच पदासाठी काँग्रेसच्या हर्ष वलके विजयी। काँग्रेसला सत्ता राखण्यात यश। कार्यकर्त्यांकडून गुलाल लावत विजयाचा जल्लोष व्यक्त। नंदुरबारच्या नवापूरमधील खांडबारा ग्रामपंचायत निवडणुकीत दीपाली गावित यांचा विजय। प्रतिष्ठेच्या लढतीत भरत गावित पॅनलची बाजी। आजी माजी आमदारांच्या पॅनलला धक्का। पनवेलमधील रोडपाली गावात अनधिकृत इमारतीवर सिडकोची तोडक कारवाई। 5 मजली इमारत सिडकोकडून जमीनदोस्त। पोलीस बंदोबस्तात इमारतीचं पाडकाम। धुळे शहरात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर। तापमानात मोठी वाढ। वाढलेल्या तापमानामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर शुकशुकाट। तापमानाचा पारा वाढल्यानं नागरिकांकडून डांबरी रस्त्यावर ऑमलेट बनवण्याचा प्रयत्न। नाशिकच्या येवल्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। नागरिक उकाड्यानं हैराण। पनवेलमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याचा धोका वाढला। घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी। पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन।
अहिल्यानगरमध्ये तापमान 42 अंशांवर, उन्हामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी घटली। भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना। राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला असून जळगावमध्ये तापमान 46 अंशांवर गेलंय। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये 8 खाटांचं सुसज्ज उष्माघाती कक्ष स्थापन करण्यात आलंय। तर नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम, तापमान 42 अंशांवर, पुढील आठवड्यात तापमान 45 अंशांवर जाण्याचा अंदाज। नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर, तापमान 45 अंश सेल्सिअसवर, डिहायड्रेशनच्या रुग्णांमध्ये वाढ, पुढील दिवसात तापमान आणखी वाढणार असून काळजी घेण्याचं आवाहन। नाशिकच्या लासलगावमध्ये उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे गायींची तब्येत बिघडली। शेतकऱ्यांना फॉगर बसवत गोठ्यात तापमान नियंत्रणाचा केला अनोखा प्रयोग। गोंदियामध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं वैनगंगा नदीतील पाणी पातळी खालावली। 22,000 नळधारकांना वैनगंगा नदीपात्रातून पुरवलं जातं पाणी। गोंदिया शहराला 10 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक। सांगली जिल्ह्यात पाण्याची कमतरता, जिल्ह्यातील अनेक तलाव आणि विहिरीतील पाण्याच्या पातळीमध्ये घट। चांदोली धरणातही 41% पाणीसाठा शिल्लक। वाशिमच्या कोकलगावमध्ये बॅरेजमधून केवळ 5% पाणी शिल्लक। सिंचनाचा प्रश्न गंभीर, विहिरी कोरड्या पडत असल्यानं ग्रामस्थ हवालदिल।